आम्ही कधी कोण्या कामाला गेलो तर आम्हाला गेट आडवा लागला नाही असं कधी झालंच नाही राव. काय सांगावं, कधी हे गेट लागलेलाच असते. चला तर मग आम्ही कुठं जाऊ लागला ते तुम्हाला सांगतोच पुढे. राम राम मंडळी, आज आहे आपल्या चॅलेंजचा दिवस 74वा. तर रोजच्याच प्रमाणे आलो होतो मी सकाळ सकाळी जिमला आणि आज होता आपला शोल्डरचा याम. आपण हाय गाईच करीत नाही, आलं की डायरेक्ट सण याम कंप्लीट करून घ्यायचं ठरवलेलं आहे ना, तेव्हापासून डायरेक्ट व्यायाम करायला सुरू करतो. व्यायाम कंप्लीट करून घेतल्यानंतर आलो तर आम्हाला कधी कोण्या कामाला जावं आम्ही आणि हे गेट आम्हाला आडवा लागला नाही असं कधी घडत नाही. आम्हाला जायचं होतं पंखे बसवायला, तर आम्ही ना ऑलराऊंडर कामं करतो म्हणून पंख्या सगळं आम्हाला कूलर हे लोकांचे नीट करून द्यावं लागतात. नंतर आलो दुकानातलं सामान घ्यायला, बोर्ड हे घेतले आणि मग आलो दुकानाकडे. आज होता आमच्या कार्यक्रम. आलो बघतोय तर हे काय ज्ञानोभाऊ देवापुढे ठेवलेला आंबा घेऊन लोकायला वाटू लागला. आज आपल्या सुदाम भाऊचा ते कार्यक्रम होता. मग काय मला लागलेली जोराची भूक मग मला कधी वाढायच लावतेत राव आलं की. मग काय वाढावं लागलं, पर्याय नव्हता. तरी पण ते जाऊ द्या. आता तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर नक्कीच करा बरं का. आता समजायनं कचकाटून जेवण केलेत, मग आता जेवण केलेलं जिरवावं पण लागेल ना. मग आलोत व्हॉलीबॉल खेळायला. समजे असं जोशमध्ये व्हॉलीबॉल खेळू लागले जेवण केलेलं जिरविण्यासाठी. आणि रोजच्याच प्रमाणे आज पण येईन मला खेळायला घेतलं नाही राव. आता यांना काय म्हणावं काय नाही कळतच नाही. जाऊ द्या बुवा.